समृद्धी महामार्गावर 400 लिटर डिझेलची चोरी, टोळ्यांकडून चारचाकी वाहनांचा वापर. चोरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या 4 चाकी वाहनावर नंबर प्लेट नव्हती. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर 1.25 लाख. करोडो रुपयांचा खर्च, शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प, सर्व काही राजेशाही असा थाटपण, भय इथलं संपत नाही, अशी समृद्धी महामार्गाची स्थिती सध्या झाली आहे. समृद्धी द्रुतगती महामार्ग प्रारंभी अपघातांनी गाजला, नंतर गुन्हेगार टोळ्यांच्या पराक्रमाने चर्चेत आला. आता अपघात आणि गुन्हेगारीच्या घटनांनी गाजत आहे. नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावनेर, तळेगाव इंटर टोल प्लाझा लगत असलेल्या भारत पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी डिझेल चोरीची घटना समोर आली आहे. चोरटे 4 चाकी गाडीने पेट्रोल पंपावर उभे असलेल्या 3 ते 4 ट्रकमधून डिझेल चोरी करत होते. याच दरम्यान पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येता त्यांनी आरडाओरडा केला, तर चोरटे पळून जात असताना बंदुकीचा धाक दाखवित होते, असे प्रत्यक्षदर्शी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी सांगितले. आता पोलीस यासंदर्भात काय कारवाई करते ते पाहावे लागेल. नेहमी चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग, या समृद्धी महामार्गावर जो पेट्रोल पंप राहतो त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एक धाडसी चोरी झालेली आहे. ट्रकमधला जो डिझेल राहते तेच चोरी करून नेलेला आहे. आपल्यासोबत आहे पेट्रोल पंपावरील कर्मचारी. काय सांगाल दादा, कशी चोरी झाली? रात्री 2 वाजता गाडी येतात, एक ब्लॅक कलरची एक व्हाईट कलरची. आता आम्ही दोघं जण राहतो नाईटला, आमची ड्युटी आहे नाईटला दोघं जणांची. तर आम्ही चक्कर मारत होतो. याला डाऊट आला काल रात्री, आपल्या पंपासमोर गाडी उभी आहे त्या साईडला. तर काय करत, हा चक्कर मारण्यासाठी गेला. त्यानंतर त्यांनी टँक खोलली, त्यांनी पाईप टाकून डिझेल काढणं सुरू केला. तेव्हाच हा आमच्याकडे धावत आला, म्हणजे चोरी होतं. तसेच आम्ही सरळ निघालो धावत. तर ती गाडी समोर ह्या रोडने सरळ नागपूर रोडला निघाले होते. त्यानंतर आम्ही धाव दिल्यानंतर त्यांना आम्हाला गाडीमधून असं बंदूक दाखवल्यासारखं केलं आहे आणि समोर चालले गेले. त्यानंतर आम्ही 112ला कॉल केला. त्यानंतर टोलवाल्याला कॉल केला. त्या टोलवाले त्याला केल्यानंतर त्या पोलीस अर्ध्या तासांनी आले. त्यानंतर त्यांनी जे काय करायचं पंचनामा ते केला. त्यानंतर त्यांचा धनराज भाऊचा आम्हाला फोन आला. धनराज भाऊ म्हणजे आमच्याकडे पण चोरी होत आहे, तरी साहेबांना सांगितलं चला बा म्हटलं आम्ही. साहेबांनी त्यानंतर 15 मिनिटानंतर गाडी काढली. त्यानंतर आम्ही मग समोर चालले गेलो. ते पण त्यानंतर त्यांनी साऊंड वाजवला गाडीचा. त्यानंतर ती गाडी पण समोर चालली गेली. ते आम्ही त्यांचा पाठलाग केला, तरी आम्हाला ती गाडी काही दिसली नाही. ते आमचा हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. आम्हाला रोज त्रास होतो यांचा, आता पण नाही आहे. त्याच्या समोर पण आम्हाला येत गेले ते, पण एवढा प्रॉब्लेम नव्हता. पण त्यांचं गन दाखवणं, त्यांचं धानदीप पण मोठे हाईटला आहे, ते जाडे त्यांच्या 2 गाड्या असतात. एकंदरीत पेट्रोल पंपावर ड्युटी करत असताना जीवावर उद्धारून करत आहे, कारण चोरी करत असताना त्यांनी बंदुकीचा पण धाक दाखवला, असं त्यांनी प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. दादा काय सांगा? समृद्धी महामार्गावर चोरीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आणि जे समजा स्थायिक लोक आहे, जालना वगैरे झाले, तिकडचे लोक येऊन या भागात चोरी करण्याचे धाडस जास्त दाखवतात. त्यांच्याकडे गन वगैरे, तलवारी, मोठे मोठे हत्यारं घेऊन सुद्धा फिरतात. आम्ही बहुतेक वेळा म्हणजे खूपदा प्रयत्न केला की यांना पकडून द्यावं, पण आम्हाला काही यश आलेलं नाही आहे. आणि जे पोलीस चोरी करण्यात जी त्यांनी गाडी वापरली, कार, त्याला नंबर प्लेट होती की नाही? ते जे कार वापरतात ते त्यांना नंबर प्लेटची गाडी